नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज जितके समजले तितकेच एक चिंतन संकलन भाग सहावा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, अस्तित्वात असणे म्हणजे काहीतरी असणे. जसे एखादी वस्तू, भावना, विचार, कल्पना या सर्व गोष्टी विशिष्ट अशा असतात, पण यामध्ये फक्त असणे हे मात्र सार्वत्रिक असते. फक्त असणे सोडून बाकीचे सर्व एकमेका विरुद्ध असतात. फक्त असणे हे कधीच कशाच्याच कोणाच्याच कधीच विरोधी नसते. अस्तित्वात बदल, जन्म, मृत्यू, सुखदुःख इत्यादी होत जात राहतात. फक्त असण्यात मात्र महामौन असते, अगाध शांती असते. तेथे काहीच होत किंवा जात नाही. प्रत्येक जण आपापल्या मानसिक जगात जगत असतो. सर्वांची मानसिक जगे एकसारखी नसतात. इच्छा, आकांक्षा, मोह, भीती इत्यादींनी ती जगे आपापल्या परीने प्रत्येक जण रंगवतो किंवा रंगविल्या जातात. तुम्ही एखाद्याला किंवा एखादीला प्रथम भेटता. हे भेटणे असते वस्तुनिष्ठ. तेव्हा ती व्यक्ती परकी असते. मग त्या व्यक्तीशी संबंध आला आणि लग्न झाले की ती तुमची पत्नी बनते. याच प्रकारे जे लोक तुम्हाला भेटतात त्यापैकी काही शत्रू होतात, काही मित्र होतात, काही पत्नी या स्वरूपात राहतात. मग तुम्ही भांडता, एकमेकावर कुरघोडी करता, प्रेम करता, ईर्ष्या करता, दोष करता. मग मात्र तुमचे ते वस्तुनिष्ठ जगत मात्र आत्मनिष्ठ होते. केवळ सत्य आणि वास्तव हे मात्र वस्तुनिष्ठ जगत आहे आणि ते वस्तुनिष्ठच राहते. कारण ते स्मृती, अपेक्षा, इच्छा, भीती, आवड निवड, वासना, संस्कार, विश्वास, श्रद्धा यावर अवलंबून नसते. इथे सर्व काही आहे तसे पाहिले जाते. त्याला तुम्ही काहीही म्हणा, तुर्या म्हणा, काहीही म्हणा, ती अवस्था भरीव, स्थिर, अपरिवर्तनीय, आदि अंतहीन, सदा वर्तमान व सर्वदा ताजीतवानी, नित्य यौवना, नित्य नूतन अशीच असते. हिच्यापर्यंत पोहोचता येत नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीच होता येते. माझ्या दृष्टीने काहीच स्वतःहून वेगळे असे नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीने काहीच स्वतःहून वेगळे असे नाही. म्हणजे काहीच निराळे स्वतःहून अस्तित्वात नाही. सर्व काही मुळातून स्वस्वरूपच आहे. महाबीजच महावृक्ष झाला आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, जीवन आणि मृत्यू परस्परांना आवश्यक आहेत. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे जेव्हा मनापासून कळते
ते कळणे म्हणजेच अमरत्व होय. ते कळणे म्हणजेच अमरत्व होय. आरंभात अंत आणि अंतात आरंभ पाहणे हीच अमरत्वाची खूण आहे. आरंभात अंत आणि अंतात आरंभ पाहणे हीच अमरत्वाची खूण आहे. हीच याची पूर्ण माहिती आहे, गुरुकिल्ली आहे. अमरत्व म्हणजे सातत्य नव्हे. अमरत्व म्हणजे सातत्य नव्हे. बदलाची प्रक्रिया सतत चालू आहे हे जाणणे. बदलाची प्रक्रिया सतत चालू आहे हे जाणणे म्हणजेच अमरत्व होय. बदलाची प्रक्रिया सतत चालू आहे हे जाणणे म्हणजेच अमरत्व होय. एकदा महाराजांना प्रश्न विचारण्यात आला, तुमच्यासारखी संपूर्ण उत्स्फूर्तता मला कशी प्राप्त होईल? सूर्याला आरशात पडण्याकरता आरशाला वाट पाहावी लागते. महाराज म्हणाले, सूर्याला आरशात पडण्याकरता आरशाला वाट पाहावी लागते. आरसा त्या बाबतीत स्वतःहून काहीच करू शकत नाही. फक्त तुम्ही सूर्य योग्य जागी म्हणजे योग्य कोनात येण्याची वाट पहा, एवढेच तुमच्या हाती आहे. ध्यानाला काही फायदा आहे का, असा अजून एक प्रश्न जेव्हा आला, तेव्हा यावर उत्तर देताना महाराज म्हणतात, बंधने कोणती आहेत ती या ध्यानामुळे कळतात. आणि मग एकदा ती बंधने कळली की ती मग आपोआप सैल होतात. पण ती मनापासून कळली पाहिजे, हीच एक अट आहे. मग सारे काही तुमच्यासाठी केले जाईल. त्याच शक्तीने, ज्या शक्तीने तुमच्यात सत्य शोधनाची प्रेरणा केली, मग तुम्हाला मृत्यूविषयी पण काहीही वाटणार नाही. कारण तुम्ही ज्या असलेपणामुळे जन्माच्या वेळी हजर होता, त्याच असलेपणाने मृत्यूच्या वेळी नसाल काय, अर्थात असाल. त्याच असणेपणाने असाल. म्हणून जे नेहमीच हजर असते त्याला चिटकून राहा, हेच अमरत्व होय. म्हणजे कळेल की काहीच जन्मत नाही आणि काही मरत सुद्धा नाही. शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वतच होणे होय. शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वतच होणे होय. विश्वरूप होणे होय. ज्या उगमापासून तुम्ही आलात तोच उगम तुम्ही स्वतः आहात. ज्या उगमापासून तुम्ही आलात तो उगम तुम्ही स्वतः आहात. किंबहुना उगम व तुम्ही दोन्ही एकच आहात. या दोन गोष्टी नाही, ती एकच गोष्ट आहे. जग असण्या अगोदर म्हणजे आधी जाणीव ही हवीच. जाणीवेतच जग अस्तित्वात येते. जाणीवेतच जग टिकते आणि जाणीवेतच जग विलीन सुद्धा होते. पण आहे पण, असणे पण, आधीपासून व शेवटपर्यंत जसेच्या तसे असते. त्यामुळे जग आहे ही केवळ एक बदलणारी मानसिक अवस्था आहे, याचा मग पक्का बोध होतो. कारण माझ्या असलेपणासाठी मला कुठल्याच जगाची गरज नाही. माझ्या असलेपणासाठी मला कुठल्याही जगाची गरज नाही. ते आधीपासूनचेच आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. जगण्याची इच्छा जबर असते असे म्हणतात. जगण्याची इच्छा जबर असते म्हणतात, पण जगण्याच्या प्रेरणापासूनची मोकळीक त्याहून अधिक श्रेष्ठ व मूल्यवान आणि मोठी आहे, असे एका ठिकाणी निसर्गदत्त महाराज म्हणतात. जगण्याची इच्छा जबर असते असे म्हणतात, पण जगण्याच्या प्रेरणेपासून मोकळीक त्याहून अधिक श्रेष्ठ व मूल्यवान
व मोठी आहे. जेव्हा श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला स्वरूप ज्ञान कसे प्राप्त झाले, तुम्हाला स्वरूप ज्ञान कसे प्राप्त झाले, महाराज म्हणाले, अहो माझ्या बाबतीत ते अगदीच सोपे होते. माझ्या बाबतीत ते अगदी सोपे होते. माझे गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेव, अंधविश्वास नको. तूच ते आहेस याबद्दल कधीच शंका घेऊ नको. तूच ते आहेस याबद्दल कधीच शंका घेऊ नको. आपल्या असणेपणाविषयी कधीही कोणाला शंका घेताच येत नाही. त्यांचे हे शब्द मी कधीच विसरलो नाही. त्यावेळी मी व्यवसाय करीत होतो, कुटुंबाची देखभाल करीत होतो. पण प्रत्येक मोकळ्या क्षणी गुरुचे आणि गुरुवचनाचे स्मरण करीत असे. पण माझी भेट झाल्यानंतर दुर्दैवाने थोड्याच दिवसात माझ्या गुरूंनी देह ठेवला. मी तसे हेतुपूर्वक काहीही केले नाही. सर्व काही आपोआप होत गेले. एकांतात राहण्याची व अंतर्मुख असण्याची मला पूर्वीपासूनच सवय होती. खरंच मी काही प्रयत्न केले नाहीत. विश्वास ठेवा. स्वरूप ज्ञान व्हावे म्हणून मी फार चिंतातुर होतो असेही काही नव्हते. पण मला जे सांगितले गेले त्यावर मला कधीच अविश्वास वाटला नाही. आपल्या असणेपणावर कसा अविश्वास दाखवता येईल सांगा बरे. पुढचे मग सगळे आपोआप होत राहिले. असणेपणाविषयी मी तासनतास विचार करीत असे. कुणाशी मात्र या संबंधी मी कधीही वादविवाद केला नाही. प्रथम काही दिवस मला नाद सुद्धा ऐकू आले आणि प्रकाश इत्यादी पण दिसू लागला आणि इत्यादी अनुभव आले. असे नाही ते अनुभव आले, पण त्याला विशेष अर्थ मी लावला नाही. मग शेवटी मी काहीच जाणत नाही या एकाच भूमिकेवर स्थिर झालो. मग लक्षात आले की माझे सगळे भ्रम गेले. प्रथम मी माझे मानसिक जग निर्माण करून मी ते वसवत असे. प्रतिमांचे, कल्पनांचे, विचारांचे खत पाणी त्यांना देत असे. पण आता मी तसे काही करत नाही. त्यामुळे आता वाटते की मी जागच्या जागी आहे. मला जसं असायला पाहिजे तसाच मी आहे. त्यामुळे आता मला वाटते की मी जागच्या जागी आहे. मला जसं असायला पाहिजे तसाच मी आहे. एका अर्थाने मी सर्व जाणीवेच्या पलीकडे असलेल्या शून्यावस्थेत आहे. पण ते शून्य असूनही परिपूर्ण आहे. एका अर्थाने मी सर्व जाणीवेच्या पलीकडे असलेल्या शून्यावस्थेत आहे. पण ते शून्य असूनही परिपूर्ण आहे. मला वाटते आता माझे काम संपले. आता मुद्दाम करण्यासारखे व मुद्दाम जगण्यासाठी किंवा मुद्दाम जाणण्यासाठी काही करावे असे वाटतच नाही. मी आता फक्त निवांत राहणे पसंत करतो आणि तेच मला आवडते. आता मनाने, कल्पनेने, घटनेने जग निर्माण करण्याचे काम थांबले. बस एवढेच घडले. इच्छा, अपेक्षा गेल्यामुळे माझे तुझे असे काहीच राहिले नाही. काही प्रयत्न करण्यासाठी लागणारा मीपणा आता उरला नाही. काही प्रयत्न करण्यासाठी लागणारा मी आता उरला नाही. इतकेच काय, मी आहे हे सुद्धा मावळले. पूर्वी मला अनेक गोष्टीची खात्री वाटत असे. आता मला कशाचीच खात्री पटत नाही. पण एवढे मात्र नक्की की यामुळे माझ्या असलेपणात कधीच कमतरता आली नाही. काही न जाणल्याने किंवा जाणल्याने मला असणेपणाने जाणण्यात
काहीच कमतरता किंवा वाढ सुद्धा झाली नाही. आता खरेच मी काही जाणत नाही. हीच काय सध्या वस्तुस्थिती आहे. आपल्याला करण्यासारखे सगळ्यात सोपे हेच काम आहे की खरेच मी काहीही जाणत नाही. खरेच मी काहीही जाणत नाही. यालाच कृष्णमूर्ती एम्प्टीनेस ऑफ माइंड म्हणतात. आपल्या अर्थात सर्वांच्याच असणेपणाचा कधीही जन्म होत नाही. म्हणून अर्थात शेवटही नाही. आपल्या असणेपणाकडे जे अगोदरपासूनचेच आहे, आधीचेच आहे, त्याकडे लक्ष नसल्यामुळे आपल्यावर मिथ्या कल्पना, सांगोवांगी माहिती, संस्कार इत्यादीमुळे माझा जन्म झाला हा कल्पना संस्कार इतका घट्ट आहे की आता सर्वच तसे मानतात. पण ते काही खरे नाही. तुमच्या असलेपणाचा जन्म झाला नाही, मग मृत्यू होण्याचा काही प्रश्नच नाही. जे काही व्हायचे ते देह मानल्यामुळेच होणार आहे. देह मनाला जे काही व्हायचे तेच होणार आहे. असणेपणाशी त्याचा काहीही संबंध नाही. या अर्थाने तुम्ही अजर आहात, अमर आहात. देह मन या कल्पनेशी तुम्ही तुमच्या असणेपणाचे तादात्म्य केल्यामुळे तुम्ही मर्त्य झाला आहात. किंबहुना माझा जन्म झाला आहे हा भ्रम तुम्ही पाळता. ज्याप्रमाणे सिनेमातील पडद्यावर फक्त हालता प्रकाश असतो, ज्याप्रमाणे सिनेमातील पडद्यावर फक्त हालता बोलता प्रकाश असतो, बाकी काहीही नसते, तसे हे सर्व विस्तृत जगत फक्त आणि फक्त तुमच्या आठवणीतच आहे. नमस्कार.